हाय हॅलो, मी विद्या. इट्स विद्यास हँडमेड या माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला हेअर बेल्ट कसे विणायचे ते सांगणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य हे आपल्याला एक छोटीशी पिन लागणार आहे, व्हाईट कलरची उलन लागणार आहे, स्काय ब्ल्यू कलरची एक उलन लागणार आहे. हे आपल्याला छोटे मोती लागणार आहेत. कट करण्यासाठी कात्री एक लागणार आहे आणि टाके घेण्यासाठी एक सुई लागणार आहे. आपण पहिले मॅजिक रिंग करून घेऊया या अशा पद्धतीने. हे पहा, अशा पद्धतीने मॅजिक रिंग करायची. हे आपल्याला सिंगल खांब हे 6 घ्यायचे. त्यामध्ये 2 3 4 5 आणि हे 6. हे आपण असे आपली उलन ओढून घ्यायचे, म्हणजे तिथं घट्ट बसते गाठ. आपण जिथं पहिल्यांदा खांब घेतलेला होता त्यामधून आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचं, म्हणजे जोडून घ्यायची. एक साखळी घ्यायची, आणखीन त्यावरती अशाच पद्धतीने 6 आपल्याला सिंगल खांब घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने ते कट करून घेऊया आपले उलन. आपण आता व्हाईट कलर जोडणार आहोत. व्हाईट कलरने आपण आता पाकळ्या तयार करणार आहोत. हे पहा, इथं जोडून घ्यायचे आपण. तीन चेन घ्यायचे, डबल खांब घ्यायचे आपल्याला, डबल क्रोशा. अशा आपल्याला डबल क्रोशा 2 घ्यायचे आहेत, एक आणि हे 2. आणि आपली चेन आहे. आणखीन आपल्याला अशीच पद्धतीने 3 चेन करून घ्यायच्या. आणि आपण जिथून डबल खांब घेतलेला आहे तिथूनच आपल्याला स्लिप स्टिच घेऊन जोडून द्यायचं. इथंच ही पाकळी तयार झाली आपली फुलाची. आणि त्या शेजारीच आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आणि जोडून द्यायचं. आणि 3 साखळी घ्यायची, तीन डबल खांब घ्यायचे आपल्याला. हे 2 डबल खांब घ्यायचे आणि 3 चेन घ्यायचे. हे पहा, 2 डबल खांब घेतलेले आहेत, डबल क्रोशा. आणि आपल्याला 3 चेन घ्यायचे आणि इथे जोडून द्यायचे. हे पहा, त्या शेजारीच आपल्याला अशाच पद्धतीने अजून आपण हे फुलं तयार केलेले आहेत. अशा पद्धतीचे हे आपले फुले तयार झालेले आहेत. आता आपण ह्याला जोडून घेऊया. हे पहा, ही फुलं तयार झालेले आहेत. आता आपण हे एकाला एक असे जोडून घेऊया. ही मी सुई घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपण इथं जोडून घेऊया फुलांना. हे पहा, अशा पद्धतीने आपण जोडून घेऊया. याला आपण आपली सगळी फुलं जोडून घेऊ. इथे काठ देऊन घेऊया आपण.
इथे आपण असं जोडून घेऊया. हे अशा पद्धतीने मी जोडलेले आहेत ही फुले. हे पहा. व्हाईट कलरची उलन घेतलेली आहे मी. आपण आता साखळ्या घेणार आहोत. हे आपल्याला 70 चेन घ्यायचे आहेत आपण. आपल्याला 70 चेन घ्यायचे आहेत. हे साखळी घेतलेले आहेत मी. आता आपल्याला सिंगल खांब घेत जायचे आहेत. सिंगल क्रोशा पूर्ण साखळीमध्ये आपल्याला सिंगल क्रोशा घ्यायचे आहेत. पूर्ण साखळीवरती सिंगल खांब घेऊन हे पहा पट्टी तयार केलेली आहे मी अशी. हे आपण आता इथे जोडून घ्यायची. या बेल्टसाठी आपल्याला अशा पद्धतीने इथं आपण जोडून घेऊया. हे पहा अशा पद्धतीने बेल्ट तयार झालेला आहे. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा.